नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रकरणामध्ये आमदार प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांचा मुंबई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असून आता फक्त 29 तारखेपर्यंत त्यांना अटक करू नये उच्च न्यायालयात जाण्यासाठी त्यांना तेवढ्यापुरता वेळ दिलेला आहे आणि त्यानंतर मात्र सरकार त्यांच्यावरती कारवाई करू शकते. पण ही कारवाई वेगानं व्हावी किंवा लवकर व्हावी आणि सहकार क्षेत्रातला भ्रष्टाचार जितका निपटता येईल, जेवढा खोडता येईल किंवा काढून टाकता येईल, त्यासाठी सहकार क्षेत्रात आणि बँकिंग क्षेत्रामध्ये काम केलेले आणि आपचे असणारे अध्यक्ष मुंबईचे अशा दोघांनी म्हणजे विश्वास उटगी सर आणि धनंजय शिंदे सर या दोघांनीही या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या संदर्भात कारवाई करावी लवकरात लवकर अशा प्रकारची मागणी केलेली आहे. आता विश्वास उटगी सर आणि आपचे अध्यक्ष धनंजय शिंदे सर हे दोघेही आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमच्या दोघांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. मी पहिल्यांदा विश्वास उटगी सरांकडे जाणार आहे. सर, काय पत्र लिहिलंय आपण मुख्यमंत्र्यांना आणि काय मागणी आहे आणि प्रकरणाची आता सध्याचं स्टेटस काय? मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री, त्यानंतर सहकार मंत्री यांनाही निवेदन दिली आहेत आणि मग शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांच्या प्रमुखांना सुद्धा आम्ही निवेदनं दिलेली आहेत. मुख्यतः सहकार खात्यामध्ये जे गेली काही वर्ष प्रवीण दरेकर हे मुंबई जिल्हा अध्यक्ष आहेत, त्या बँकेचे अध्यक्ष आहेत आणि 20-21 वर्ष आहेत, तर ते ज्या पद्धतीने निवडणूक लढवतात आणि निवडून येतात, तर त्यांचे जे काही 21 जर संचालक असतील त्या बँकेतील, त्यातले 15 मतदारसंघ हे फिक्टिशियस आहेत किंवा त्याच्यावरती संशय व्यक्त व्हावा अशा तऱ्हेचे ते मतदारसंघ आहेत. त्यामुळे ते वारंवार निवडून येऊ शकतात. तर त्या मतदारसंघाची यादी आणि मतदारसंघ याची सहकार खात्याने चौकशी करावी अशी पहिली प्रामुख्याने मागणी आहे. कारण बोगस मतदारसंघातून ते निवडून येतात आणि मग निवडून आल्यानंतर मग त्यांनी बोगस कर्ज वाटप केलेलं आहे. त्यांनी एकूण 2000 कोटीचे फ्रॉड्स केलेले आहेत. गेल्या 20 वर्षातल्या ह्या गोष्टी आहेत. त्यातले नेमकी जी काही प्रकरणं आहेत, तर मुंबई जिल्हा सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र हे मुंबईपुरतं आहे, पण मध्य प्रदेशमधल्या इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये किंवा अन्य काही संस्थांमध्ये जर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जर गुंतवणूक करू लागली आणि ती गुंतवणूक 140 कोटीची गुंतवणूक आणि त्याच्यावरचं व्याज हे सगळं जर नंतर नॉन परफॉर्मिंग इन्व्हेस्टमेंट होत असेल, तर मग ते राईट ऑफ करण्याची पाळी. म्हणजे थोडक्यात 140 कोटीची गुंतवणूक काळाच्या ओघामध्ये 300 कोटीचा मुंबई जिल्हा सहकारी बँकेला लॉस आहे आणि तो राईट ऑफ करून टाकणं बॅलन्स शीट मधून, अशा तऱ्हेच्या गोष्टी बोगस मतदारसंघातून निवडून आल्यानंतर प्रवीण दरेकर यांना सहज शक्य आहे आणि त्यांना प्रश्न विचारणारा कोणी नाहीये. 59 मतदारसंघांमध्ये म्हणजे पतसंस्थांमध्ये त्यांनी बोगस कर्ज वाटप केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी हे जे काही हाऊसिंग सोसायटी आहेत किंवा पतसंस्था आहेत, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायट्या आहेत, सहकारी संस्था आहेत, महिला सहकारी संस्था आहेत, यांच्या ठेवी या बँकेमध्ये आहेत आणि हे मतदारसंघ 21 आहेत. त्यातले 6 जेन्युइन आहेत असं पण म्हटलं तर 15च्या बाबतीत संशय निर्माण होतो. आणि आम्ही जे काही निवेदन केलेलं आहे मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, सहकार मंत्र्यांना, की तुम्ही याची सखोल चौकशी करा आणि या सखोल चौकशीनंतर आम्ही म्हणतो ते बरोबर आहे, सिद्ध होईल आणि ते आता सिद्ध झालेलं आहे. 2 महिन्यापूर्वी हे आमच्या सहकार सुधार समितीचे एक पदाधिकारी आहेत. सहकार सुधार समिती ही आम्ही स्थापन केली. मी स्वतः त्याचा मार्गदर्शक आहे. किंबहुना या सहकार सुधार समितीमध्ये मुंबई जिल्ह्यातील म्हणजे मुंबई जिल्हा सहकारी बँकेच्या संबंधित जे अनेक संस्था आहेत, त्या संस्थांचे पदाधिकारी जे वारंवार प्रवीण दरेकरांना आव्हान देऊन उभे आहेत, त्यांनी ती स्थापन केलेली आहे सहकार सुधार समिती.
आणि त्याच्यामध्ये मी एक मार्गदर्शक म्हणून आहे, धनंजय शिंदे सुद्धा आहेत. आम्ही सहकार सुधार समितीच्या वतीने हे सगळे प्रश्न अर्थातच सहकार मंत्र्यांना प्राथमिक विचारलेले आहेत. आणि एवढंच करून आम्ही थांबलो नाही, तर आम्ही मुंबईचे कमिशनर आमचे संजय पांडे साहेब आहेत, त्यांना भेटून एकूणच या प्रकारामध्ये प्रवीण दरेकर यांच्यात संदर्भात असलेल्या FIR ज्या नोंदवल्या आहेत आणि ज्या डॉर्मंट अवस्थेत आहेत त्याच्यावरती त्यांनी कारवाई करावी. त्यानंतर ह्या सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये 2011, 15 आणि आता लेटेस्ट सुद्धा नाबार्डने जे रिपोर्ट दिलेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्याच्यावरती जी कारवाई केली आहे, किंबहुना 2015 मध्ये नाबार्डने सांगितले की या बँकेचं संचालक मंडळ हे नियमाप्रमाणे काम करत नसून केवळ कर्ज वाटप आणि खर्चाच्या बाबी एवढंच फक्त संचालक मंडळामध्ये चर्चेला येतं. बाकी सगळ्या बाबी यांनी कार्पेटच्या अंडर गुंडाळून ठेवलेल्या आहेत. या बँकेचं कामकाज हे कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या एकूण तत्वामध्ये बसत नाहीत, म्हणून याच्यावरती त्यांनी आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी 6 स्मरणपत्र ही सहकार खात्याला लिहिली आहेत आणि सहकार खात्याच्या आयुक्तांनी 22 आत्तापर्यंत पत्र ही सहकार खात्यातील विविध पदांवरच्या असिस्टंट रजिस्ट्रार्स यांना दिलेली आहेत की त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करावी. प्रत्यक्षात कारवाई होत नाही. शेवटी धनंजय शिंदे यांनी मुंबईच्या रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये जी FIR नोंदवलेली आहे त्या FIR वरती 2 महिन्यानंतर संजय पांडेंना आम्ही जेव्हा निवेदन दिलं, त्यानंतर आत्ताचं अधिवेशन चालू असताना तो FIR त्याच्यावरती ऍक्टिव्हेट झाला आणि त्यानंतर जेव्हा FIR 10 दिवसापूर्वी 12 दिवसापूर्वी ऍक्टिव्हेट झाला तेव्हा प्रवीण दरेकरांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. त्या ठिकाणी त्यांना दिलासा 4 दिवसाचा मिळाला नाही. त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही खालच्या कोर्टात जावं. ते खालच्या कोर्टात गेले. खालच्या कोर्टामध्ये एकूण 3 वेळा त्यांना दिलासा मिळालेला आहे अटकेपासून. पण आता खालचं सेशन्स कोर्ट ते दोषी आहेत, त्यांच्या विरोधात अनेक FIR जे आहेत, त्यामुळे त्याच्यावरती चौकशी करण्याकरता पोलीसमध्ये त्यांच्या कस्टडीमध्ये त्यांना नेणं हा निर्णय आम्ही कन्फर्म करतो. मात्र मंगळवारपर्यंत त्यांना याच्यावरती मुंबई हायकोर्टात जर पुन्हा दाद मागायची असेल तर वेळ आहे. त्यामुळे एवढंही सगळं आम्ही गेले 6 महिने 8 महिने करतो. आम्ही एक गोष्ट जाता सांगू इच्छितो, आत्ता जी पुन्हा निवडणूक होऊन हे जे निवडून आलेले लोक आहेत, प्रवीण दरेकर हे आता संचालक म्हणून आहेत, हे आता चेअरमन म्हणून नाहीत. ज्या प्रतिज्ञा मजूर संस्थाच्या म्हणजे बेकायदेशीररित्या ते निवडून आले, त्यांना कळलं की आपण हे राजीनामा देणे योग्य होईल म्हणून त्यांनी राजीनामा दिला, पण त्यांनी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी ते निवडून आले असं दाखवलंय. ही निवडणूक खरं म्हणजे नियमबाह्य आहे. ती निवडणूक त्यांना लढवता येण्याचा अधिकार पण नाहीये. किंबहुना 5 वर्ष जर ते मजूर म्हणून प्रतिज्ञा संस्थेतून जर येऊ शकत नसतील, ते जर सहकार खात्याने जर बाद केलेलं असेल तर त्यांना दुसऱ्या प्रवर्गातून सुद्धा निवडणूक लढवणं 5 वर्ष हे बेकायदेशीर आहे. पण तरी एकूणच निवडणूक आयुक्त आणि सहकार खात्याने जी काही इलेक्शन कंडक्ट केलेली आहे ती इलेक्शन अत्यंत बेकायदेशीर दृष्ट्या आहे. म्हणून आम्ही त्याच्यावरती एक 4 जे काही निवडणूक लढवणाऱ्या लोकांना अपात्र केलं या निवडणूक आयुक्तांनी, त्याच्या विरुद्ध आम्ही मुंबई कोर्टामध्ये आहोत, मुंबईच्या हायकोर्टामध्ये आहोत. तो प्रलंबित निकाल आता जेव्हा येईल, सुनावणी होईल, त्यावेळेस हे संपूर्ण संचालक मंडळ, केवळ प्रवीण दरेकर नाही, हे संपूर्ण संचालक मंडळ अत्यंत बेकायदेशीररित्या निवडून आलेलं आहे. त्यामुळे ते रद्द होईल. ते रद्द करावं आणि इथे प्रशासक नेमावं अशी विनंती करणं आणि सगळी कर्ज प्रकरणं मुळापासून पुन्हा तपासावी आणि जी बोगस आहेत आणि जी 15 जे काही केसेस आहेत पुण्यामधली, जी काही FIR दाबून ठेवण्यात आली आहेत आणि ते मागच्या गव्हर्नमेंटने केलेलं आहे, ते संपूर्णपणे सरकारने खणून काढावं अशी विनंती करणारं आमचं निवेदन मुख्यमंत्र्यांना आहे, गृहमंत्र्यांना आहे, सहकार मंत्र्यांना आहे. आता कोर्टाने प्रवीण दरेकर दोषी आहेत हे सिद्ध केलेलं आहे, त्यांना दिलासा मिळाला आहे. पण प्रत्यक्षामध्ये सहकार खात्याची आता कसोटी आहे आणि मुख्यमंत्र्यांची पण कसोटी आहे, महाराष्ट्र राज्य सरकारची पण कसोटी आहे
की ते प्रवीण दरेकर आणि संपूर्ण संचालक मंडळ मुंबई जिल्ह्याचं बरखास्त करून कारवाई करणार का वाट बघत बसणार, असा खरा मुद्दा आहे. म्हणून मी हे तपशिलात सांगितलं. बरोबर आहे. अत्यंत सखोल अशी माहिती उर्जी सरांनी आपल्याला दिली. एकूणच हे प्रकरण काय आहे, पण मात्र या संदर्भात पहिल्यांदा ज्यांनी म्हणजे कायदेशीररित्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली ते धनंजय शिंदे सर, आपचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. धनंजय शिंदे सर, तुम्ही सांगा की नेमकं ती तक्रार काय होती आणि त्या संदर्भात पुढे घडामोडी काय घडल्या? हो, धन्यवाद. अ, अ, साधारणपणे जुलै 2011च्या 21च्या सुमारास म्हणजे मुंबई बँकेचे माजी संचालक बी.डी. अस्वले यांनी मुंबई बँकेचे तत्कालीन जे संबंधित अधिकारी आहेत, सहकार खात्याचे अधिकारी, सहकार आयुक्त, सहकार सचिव, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सहकार मंत्री आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याशी पत्रव्यवहार करून मुंबई बँकेमध्ये कशा पद्धतीने गैरव्यवहार चाललेला आहे आणि त्यानंतर येणारी जी निवडणूक होती, जी कोरोनामुळे जवळजवळ वर्षभर पुढे ढकलण्यात आलेली, तर तिच्यामध्ये कशा पद्धतीचे गैरव्यवहार होत आहेत आणि गैरमार्गाने ही निवडणूक होणार आहे आणि त्या संदर्भात तुम्ही सुमोटो ऍक्शन घ्या, यासाठी पत्रव्यवहार केलेला. आणि त्यावेळेस मग बँकेतले काही कर्मचारी, सहकार सुधार समितीची माणसं आणि उडगी सर म्हणजे त्यांनी कॉन्टॅक्ट केलं आणि मग ही चर्चा म्हणजे आम्ही अभ्यास करायला लागलो. आणि ज्यावेळेस या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करायला लागलो तर खूपच भयानक अशा गोष्टी आमच्यासमोर येऊ लागल्या. आणि तेव्हापासूनच आम्ही सर्वप्रथम त्यावेळेस जे निवडणूक अधिकारी होते त्यांच्याशी पत्र पाठवलं. त्यांना सांगितलं की तुमची जी निवडणुकांची जी मतदार यादी आहे ती यादीच पूर्णपणे सदोष आहे आणि त्याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी सुद्धा दाखवलेल्या आपण. आणि त्यामुळे ही सदोष मतदार यादी दुरुस्त करा आणि ही मतदार यादी दुरुस्त झाल्यानंतरच तुम्ही निवडणूक घ्या, असा आम्ही पत्रव्यवहार करायला सुरुवात केला जुलै 2021 पासून. आणि हा नुसता म्हणजे निवडणूक अधिकारीच नव्हे तर त्याचबरोबर त्याची प्रत्येक कॉपी जी आहे ही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असतील, सहकार सचिव असतील, सहकार आयुक्त असतील किंवा काही वेळेस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळ्यांना संबंधितांना आम्ही याचा कॉपी मार्क करत होतो. पण एक त्यावेळेस मग त्यांनी निवडणूक जी आहे ती पुढे ढकलली आणि परत महिना दीड महिन्यानंतर परत नवीन निवडणुकीची तारीख लावली आणि त्याच्यात ज्या सूचना दिल्या होत्या मतदार यादीतल्या त्या सूचनांचं पालन सुद्धा करण्यात आलं नाही. आणि तेव्हापासून आम्ही हा सगळा पत्रव्यवहार करतोय. याच्यात गंमत अशी की मुंबई बँकेचे सभासद कोण आहेत, तर मुंबई बँकेचे सभासद मजूर संस्था आहेत, कर्मचारी, पगारदार कर्मचारी संस्था आहेत, पतपेढ्या आहेत, नागरी सहकारी बँका आहेत, महिला सहकारी संस्था आहेत. अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमधनं मुंबई बँकेवरती लोक निवडून येतात आणि ते मुंबई बँकेचे संचालक बनतात. याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी सुद्धा आहेत. आणि त्यामुळे एकूण 21 संचालक असणाऱ्या या बँकेमधले जवळजवळ 15 संचालक जे आहेत तर ते गैरमार्गाने किंवा चुकीच्या पद्धतीने ते निवडून येतात. आणि याच अनुषंगाने जेव्हा आम्ही बोलायला सुरुवात केली, पत्रव्यवहार करायला सुरुवात केली, आम्हाला अत्यंत थंड प्रतिसाद मिळत होता. आणि गंमत म्हणजे हे जे आता जे संचालक मंडळ आलेलं आहे तर त्यांना ही निवडणूकच बिनविरोध करायची होती. त्यांना ही निवडणूकच बिनविरोध करायची होती जेणेकरून प्रश्नच येणार नाही. त्यांना असं वाटलं की आपण ही निवडणूक करू, परंतु सहकार सुधार समितीचे ज्या मंडळींनी अर्ज दाखल केलेले त्यातल्या काही जणांचे अर्ज सुद्धा त्यांनी बाद केले. शेवटपर्यंत म्हणजे स्वतः प्रवीण दरेकर आणि सर्वपक्षीय जे नेते मंडळी आहेत ते प्रयत्न करत होते. काही जणांनी तर म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांच्या घरी जाऊन, पहाटे घरी जाऊन, त्यांच्या रात्री घरी जाऊन त्यांच्यावरती प्रेशर टाकायचा प्रयत्न केला. परंतु हे प्रामाणिक आणि सच्चे जे काही माणसं होती ती उभी राहिली आणि मग ही निवडणूक झाली. आता आपला आक्षेप काय होता की मतदार यादी सदोष आहे आणि स्वतः मुंबई बँकेचे अध्यक्ष जे आहेत ते सुद्धा मजूर ह्या कॅटेगरीमधनं निवडून येतात, पण ते मजूर नाही आहेत. 1997 साली त्यांनी ज्यावेळेस प्रतिज्ञा सहकारी संस्थेचं सदस्यत्व घेतलं तर त्यावेळेस त्यांनी जी कागदपत्र दिलेली ते कागदपत्रांची पूर्तता होत नव्हती आणि मजूर सहकारी संस्थांचा जो बायलॉज आहेत त्या बायलॉज मध्ये ते बसत नव्हते, ते डिस्क्वालिफाय होत होते. परंतु ह्या संस्थेच्या माध्यमातून ते सदस्य झाले आणि 2000 ते 2010 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ते संचालक होते आणि 2010 ते 2021 पर्यंत ते बँकेचे अध्यक्ष होते. आणि मग आम्ही काय केलं की सगळ्यांना पत्रव्यवहार करता करता प्रवीण दरेकर हे भाजपचे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते आहेत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असल्यामुळे
त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सबमिट केलेलं विधान परिषदेचा अर्ज भरताना त्याची सुद्धा छाननी केली. त्यावेळेस कळलं की यांनी स्वतः मजूर असल्याचा कुठेच उल्लेख केलेला नाहीये आणि हे अत्यंत गंभीर बाब होती आणि म्हणून विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉक्टर नीलमताई गोरे यांना पण म्हटलं चला आपण इथे पण ट्राय करून बघूया आणि त्यांच्याशी सुद्धा पत्रव्यवहार केला आणि मग सहकार मंत्र्यांनी कोणीच आमची दखल नव्हती घेतली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री डॉक्टर नीलमताईंनी आमच्या पत्राची दखल घेतली आणि आम्ही त्या पत्रामध्ये असं लिहिलं की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि विरोधी पक्ष नेता हे अत्यंत महत्वाचं आणि पवित्र हे असतं म्हणजे सीट असतं आणि त्याच्यावर बसणारी व्यक्ती जर अशा पद्धतीने बोगस पद्धतीने जर निवडून येत असेल आणि जनतेची फसवणूक करत असेल, बँकांची फसवणूक करत असेल तर हे योग्य नाहीये. म्हणून तुम्ही कृपया यांच्या मजुरत्वाची तुम्ही चौकशी करा, सखोल कायद्याप्रमाणे चौकशी करा आणि त्याच्यात जर तुम्हाला जर काही म्हणजे आढळलं तर त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा. आणि मग नीलमताईंच्या कार्यालयाने सहकार खात्याला सांगितलं की या संदर्भात आम्हाला माहिती द्या आणि मग सहकार खात्याने त्याची सखोल चौकशी केली आणि मग त्या चौकशीच्या नंतर त्यांनी प्रवीण दरेकर किंवा प्रतिज्ञा संस्थेची सुद्धा सखोल चौकशी केली. तर प्रतिज्ञा सहकारी संस्थेमध्ये सुद्धा बऱ्याचशा इरेग्युलरिटीज आढळलेल्या आहेत. त्यांचा जो पत्ता आहे तो पत्ता बोगस आहे. बरेचसे कागदपत्र त्यांनी दिले नाहीत. कारण असं सांगितलं की 26 जुलै 2005च्या पावसा म्हणजे जो मुंबईमध्ये पाऊस झालेला त्याच्यात कागदपत्र गहाळ झाले आणि मग सहकार खात्याने प्रवीण दरेकर यांना बोलवलं, त्यांना संधी दिली आणि त्याच्यात ते नापास झाले आणि म्हणून मग 3 जानेवारीला त्यांना मजूर म्हणून अपात्र करण्यात आलं. 3 जानेवारीला मजूर म्हणून अपात्र केल्यानंतर ह्या संपूर्ण कागदपत्रांच्या आधारे आपण माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये 8 जानेवारीला त्या संदर्भात कंप्लेंट केली आणि 12 जानेवारीला मग आपला जबाब घेण्यात आला आणि मग अशा पद्धतीने आपण त्याचा जवळजवळ 2-2.25 महिने फॉलोअप करत होतो. मुंबईचे पोलीस संचालक जे आहेत संजय पांडेजी यांच्यासारखा कर्तव्यदक्ष अधिकारी मुंबईचे कमिशनर झाले आणि मग आमच्या आशा अजून म्हणजे हे झाल्या, प्रफुल्लित झाल्या की चांगला माणूस आहे आणि मग त्यांच्याशी भेट घेतली, त्यांना हे प्रकरण समजावून सांगितलं आणि सगळा जो आपला व्यवहार होता, कागदोपत्री जो काही आपलं कम्युनिकेशन होतं ते सुद्धा त्यांना दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही या प्रकरणामध्ये हे करा. त्यांनी आम्हाला विश्वास दिला की या प्रकरणामध्ये हे खूप खोलवरचं प्रकरण आहे आणि मग त्यानुसार मग त्यांनी कारवाई करायचे आदेश दिले संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी आणि लगेच त्यांना 14 तारखेला आम्ही भेटलो आणि 14 तारखेलाच रात्री त्यांनी म्हणजे FIR सुद्धा दाखल करण्याचे आम्हाला मदत केली. तर अशा पद्धतीने हा एक जवळजवळ 10 महिन्यांचा प्रवास आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्यांचे म्हणजे प्रवास आहे आणि मला असं वाटतं की खरा जो मजूर आहे म्हणजे आपण शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर यांच्या प्रश्नांवर काम करतो आणि त्यांच्या हक्कांसाठी ज्यांना वाटतंय अशी सगळी लोक एकत्र आली, ज्याच्यामध्ये विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा, पत्रकार सुद्धा आणि जी माणसं गेल्या 10 वर्षांपासून आवाज उठवत आहेत या भ्रष्टाचाराबद्दल, ज्यांना ह्या मुंबई बँकेच्या सर्व संचालकांनी खरेदी केलं, आर्थिकदृष्ट्या किंवा राजकीयदृष्ट्या ज्यांच्यावरती मॅनेज करायचा प्रयत्न केला, परंतु जे डगमगले नाहीत आणि खंबीरपणे उभे राहिले, अशा सगळ्या लोकांच्या या अथक प्रयत्नाला यश आलं असं मला वाटतं. प्रश्न असा येतो आहे उडगी सरांकडे जाणार आहे की आता कुठल्याही निवडणुकीच्या संदर्भात किंवा कुठल्याही बँकेच्या संदर्भात काही नियम असतात, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणाऱ्या काही कमिटी असतात. तर इथे शासकीय कमिट्यांमध्ये सहकार विभाग आहे. तर हे सगळं एवढं सगळं इतकी वर्ष चालू होतं, तर इतकं वर्ष चालू असण्याचं कारण काय आहे? एकूणच लोकांच्या एकंदरीत ह्या अशा लोकसंस्था ज्या असतात यातनं सहकारातून छोटे छोटे लोक चांगल्या पद्धतीने सक्षमपणे उभं राहू शकतात, पण आता अशी धनदांडगेच ती स्वतःचं पतपेढी समजून स्वतःच्या ताब्यात ठेवून या संदर्भातला कारवाई करत असताना किंवा त्याचा फायदा उचलत असताना हे बाकीचे जे सहकार खातं आहेत, सहकार आयुक्त आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी आहेत, हे काय करत असतात? नेमकं यांचं काम काय आहे? आपण मुंबई जिल्हा सहकारी बँकेच्या संदर्भात बोलतो आणि या ठिकाणी नाबार्डने अत्यंत चोख कामगिरी केलेली आहे. म्हणजे त्यांचा 2011-12 किंवा 15चा जर रिपोर्ट बघितला आणि मग कारण का शेवटी असं आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँका, हे मुंबई जिल्हा सहकारी बँक याचं लेखापरीक्षण म्हणा, स्टॅच्युटरी ऑडिट म्हणा, इन्स्पेक्शन म्हणा, हा रेग्युलेटरच्या एका नात्याने नाबार्ड करत असतं. नाबार्ड ही एक त्यांची सर्वोच्च अथॉरिटी आहे
हो. हाही रिपोर्ट नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एंडोर्स करून जर सहकार खात्याला सांगितलं की तुम्ही ह्याच्यावरती ह्याचं कॉर्पोरेट गव्हर्नन्स, याचं हँडलिंग ऑफ द क्रेडिट हे सगळं संशयास्पद आहे, हे नियमबाह्य चाललेलं आहे, हे तुम्ही ताबडतोब करेक्टिव्ह ऍक्शन घ्या, तर हा. सहकार आयुक्त हे ताबडतोब काय करतात, त्यांच्या हाताखालच्या सहनिबंधांकडे पत्रव्यवहार चालू करतात. तिथेच खरा प्रश्न आहे. पत्रव्यवहार हा. चालू केला म्हणजे आम्ही नाबार्डचं किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सूचनेचं पालन केलं असं त्यांचा समज असतो. परंतु कंप्लायन्स रिपोर्ट पुन्हा आरबीआयला किंवा नाबार्डला देणं हे जे काही सहकार आयुक्ताचं काम आहे, जर 8-8, 10-10 वर्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाबार्डने ज्या काही चुका दाखवल्या आणि बँकेतले ठेवीदार यांच्या ठेवी संकटात आहेत, बँक एका मोठ्या आर्थिक संकटातून जाणार आहे असा धोक्याचा इशारा देऊन सुद्धा जर सहकार आयुक्त फक्त पत्रापत्री करत राहिले, तर मग सहकार आयुक्तांच्या कामकाजाच्या पद्धतीविषयी शंका घ्यायला वाव आहे. आणि इथे नक्कीच आहे. ते त्यांनी खाली एक पत्र सरकवली आणि ऍक्शन घ्या असं म्हणून सांगितलं, आणि मग सहनिबंधक 1 आहे, 2 आहेत, 3 आहेत, जे कोणी संबंधित आहेत त्यांनी आणखीन पुढे जाऊन सांगायचं की आम्ही ही आमची कारवाई चालू केली आहे. म्हणजे हे जे पत्रापत्री जी आहे याच्यामध्ये प्रवीण दरेकरांसारखे लोक हे निश्चितपणे हातमिळवणी करून आहेत हे सिद्ध होतं. अर्थात कोणी म्हणेल की हे कसं तुम्ही म्हणू शकता, याकरता न्यायालय आहेत, आणि म्हणून न्यायालयामध्ये जाणं हे जनतेला, ठेवीदारांना, नागरिकांना अशा तऱ्हेच्या कृती भाग पाडतात. अन्यथा सामान्य नागरिकांना, ठेवीदारांना हे रेग्युलेटरने किती सूचना, काम चांगलं केलं नाबार्डने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काम चांगलं केलं, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अन्न सहकारी बँका म्हणजे नागरी सहकारी बँकांची लायसेन्सेस जशी रद्द केलेली आहेत गेल्या करोनाच्या कालखंडामध्ये, आणि काही लोकांची बँक लायसेन्सेस रद्द केली आहेत, काही बँकांना सेक्शन 35 अंडर आणलेलं आहे, तसं मुंबई जिल्हा सहकारी बँकेला केलं असतं तर तसं केलं नाही. म्हणजे तिथे मी म्हणेन की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा त्या प्रमाणात दोषीच आहे. नाबार्डने का फक्त आपले रिपोर्ट द्यायचे आणि गप्प बसायचं? त्यांचा जर रेग्युलेटरचा जर व्यवहार असेल तर त्यांनी इन्स्पेक्शन करून गप्प बसणं का पुढे मग कोर्स करेक्शन मेथड घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की बँकिंग व्यवस्थेमध्ये आम्ही आमचं काम केलं असं सांगणारे हे जे काही नियंत्रण करणारे नियामक आहेत, ऑडिटर्स आहेत, इन्स्पेक्टर्स आहेत, सुपरविजन करणारे आहेत, रेग्युलेटर आहेत, यांची जबाबदारी केवळ स्टॅच्युटरी ऑडिट केलं आणि म्हणजे एक रिपोर्ट दिला म्हणजे संपलं का? त्याचा कंप्लायन्स बघायला नको का? आणि जर अनेक सहकारी बँका वर्षानुवर्ष सेक्शन 35 मध्ये आहेत, अर्बन नागरी म्हणजे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स नावं घेऊन सांगता येईल, रुपी बँक आहे, पेन अर्बन आहे, सिटी कोऑपरेटिव्ह बँक आहे, आता पीएमसी आपण बघतो, ह्या सगळ्या प्रकारामध्ये कुठल्या तऱ्हेचा कॉर्पोरेट गव्हर्नन्स त्या ठिकाणी आहे हा एक भाग, आणि कुठल्या तऱ्हेचं रेग्युलेशन आणि सुपरविजन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड करतं याच्यावरती प्रश्नचिन्ह जनतेने उठवायचं, नाही तर कोणी उठवायचं? रेग्युलेटर आणि सुपरवायझर हा कायद्यान्वये त्याची ती जबाबदारी आहे, ती पूर्णपणे पार पाडणं म्हणजे काय? तो एक पहिलं कर्तव्य करतो आणि हाताची घडी घालून गप्प बसतो. पण शेवटी नुकसान समाजाचं आहे, देशाचं आहे, ठेवीदारांचं आहे, हे त्यांना माहीत असूनही ते क्विकली कारवाई करत नाहीत. आणि या बँकेमध्ये 20 वर्षापूर्वी जर मध्य प्रदेशमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्या मुंबई जिल्हा सहकारी बँकेला काय म्हणून दंड केला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने? हा 300 कोटीचा फ्रॉड आहे, हा पहिला मोठा फ्रॉड आहे, तरी सुद्धा तो दाबला जातो. मग या बँकेला का अशी शिक्षा केली नाबार्डने किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने? हा पहिला मोठा प्रश्न आहे. आणि सहकार आयुक्त तर महाराष्ट्र सरकारच्या अंडर आहे, आता महाविकास आघाडीचं सरकार आहे, पण हे सगळे प्रकरण होत असताना देवेंद्र फडणवीस यांचं भाजप सरकार होतं, चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख हे सहकार मंत्री यांनी काम केलेलं यांच्याच कालखंडात हा नाबार्डचा रिपोर्ट आहे. त्यामुळे
या सहकार मंत्र्यांनी आणि तत्कालीन सहकार आयुक्त आणि सहकारी निबंधक जे कोणी आहेत यांनी याच्यावरती ते बसून राहिलेले आहेत. आणि मग आता हे सगळे मोठे जे नेते लोक आहेत हे राजकीय नेते आहेत आणि ते निवडून आलेले नेते आहेत. ते लोकांना काय तत्वज्ञान सांगतायत, किंबहुना ठेवीदारांचे बहुमूल्य करोडो रुपये या मुंबई जिल्हा सहकारी बँकेत आहेत. आता आपण मुंबई जिल्ह्याचा विषय काढतो म्हणून मुंबई जिल्ह्याविषयी बोललं पाहिजे. वास्तविक सर्व सहकारी बँकांमध्ये, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये, अगदी खाजगी बँकांमध्ये सुद्धा जनतेचे पैसे असतात. पण सहकारी बँकांमध्ये जो कायदा महाराष्ट्र सरकारचा 1960चा आहे आणि रेग्युलेटर म्हणून RBI आणि सहकारी बाबतीमध्ये विशेष करून महाराष्ट्र स्टेट आणि मुंबई जिल्हा किंवा जिल्हा सहकारी नाबार्डची भूमिका महत्वाची आहे. राजकीय लोकांचा याच्यामध्ये कसा हस्तक्षेप असतो, त्यांचा काय रोल असतो उडगी सर? मी स्पष्टपणे सांगतोय ना. हा, राजकीय लोकांच्या हातात काय असतं? नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की ज्या ठिकाणी सरकारने सहकार खात्याच्या मार्फत कारवाई करायला पाहिजे त्या ठिकाणी जर राजकीय पक्षाचे नेते जर त्याच्यावरती निर्णय करणारे असतील तर त्यावेळेस ते सगळे राजकीय नेते दोषी आहेत. आणि म्हणून मी आता नाव घेऊन सांगत होतो की त्यावेळेस ते सगळे म्हणजे सुभाष देशमुख, चंद्रकांत पाटील यांची अकाउंटेबिलिटी काय? बरोबर, त्यांचा एक राजकीय पक्ष आहे, ते सत्तेत होते, त्यांना सुद्धा RBI आणि नाबार्डच्या गाईडलाईन्स ह्या बंधनकारक आहेत. आज जर आम्ही बाळासाहेब पाटलांना प्रश्न विचारू शकतो तर आम्ही निश्चितपणे चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख यांची अकाउंटेबिलिटी विचारणार नाही. आणि त्यांनी अशा गैरसमजामध्ये राहू नये, कारण की सहकार क्षेत्रावरती अनेक म्हणजे गेली काही दशकं अनेक गैरव्यवहार संचालक मंडळामध्ये होतात, अनेक नागरी सहकारी आणि जिल्हा सहकारी बँकांमध्ये होतात आणि बँका बुडतायत. अशा वेळेस अनेक सरकारी येतात आणि जातात, त्यामुळे जनतेचे पैसे बुडतायत. अशा वेळेस आम्ही विविध सरकारांची अकाउंटेबिलिटी मी तर जाहीरपणे विचारत आलेला आहे. आणि त्यामुळे राजकीय नेते त्यांची सरकारमध्ये असताना जी काही कायदेशीर जबाबदारी आहे ते पार पडत नाहीत. म्हणून मी जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांचे नेते यांनी गेल्या 4 दशकामध्ये सहकारी क्षेत्राचं फार मोठं नुकसान केलेलं असं मी सांगेन. आणि आज अशी कडेलोटाची परिस्थिती आहे. उडगी सर, आता नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आणि आपण दोन्ही बाजूंच्या नेत्यांची एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाच्या सगळ्या फैरी पाहिल्या आपण एकमेकांवरती. यांना नैतिक अधिकार आहे का हो की एकमेकांवरती किंवा स्वतःला स्वच्छ सांगण्याचा यांना नैतिक अधिकार आहे का? की ज्या पद्धतीनं तुम्ही सांगता आहात की आजपासून साधारणतः 15-20 वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये प्रवीण दरेकरांनी 140 कोटींचं कर्ज दिलं होतं, जे आता 300 कोटींच्या पर्यंत. हे गुंतवणूक केली होती. कुठल्या गुंतवणूक केली होती आणि ती आता NPA होण्याच्या मार्गावरती असं तुम्ही सांगतात. तर NPA यांना हे कुठल्या तोंडाने लोकांना सांगताय तरी सत्यतेबद्दल आणि याच्याबद्दल बोलतात? त्यांना नैतिक अधिकार आहे का? नाही, नैतिक अधिकार मी मगासपासून सांगतोय. प्रवीण दरेकरांचं जर एवढं मोठं प्रकरण जर रेग्युलेटर आणि सुपरवायझर आणि सरकारला माहित आहे तर ते राजाश्रयामुळेच दाबलं गेलेलं आहे. म्हणून आता कोण कोणाच्या विषयी बोलतोय त्यांना काही नैतिक अधिकार नाहीये. माझा तर उलट प्रश्न असा आहे, नीतिमत्ता तर राजकीय पक्षांनी गेले काही 4-1 दशकं गुंडाळून ठेवलेली आहेत. म्हणून बँकांमधलं संकट, सहकारी बँका असो, खाजगी बँका असो, राष्ट्रीयकृत बँका असो, इथे संकट आहे. मी स्वतः एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये संचालक होतो. मी एक प्रश्न उपस्थित केला होता की संचालक मंडळातल्या सदस्यांची अकाउंटेबिलिटी विचारली पाहिजे. होय, माझी पण विचारली पाहिजे. पण सगळं संचालक मंडळ अशी अकाउंटेबिलिटी असावी या मताचे नसतात आणि ते केंद्र सरकारने नेमलेले असतात, विविध गटातून आलेले असतात. पण संचालक मंडळाची अकाउंटेबिलिटी असली पाहिजे असं जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते, माझं म्हणणं इथे योग्य आहे, तर सहकारी क्षेत्रामधल्या बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका ही अकाउंटेबिलिटी का नाही स्वीकारत? ते कंपल्सरी असलं पाहिजे. होय, चेअरमन आणि संपूर्ण संचालक मंडळाची अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. जसं आपण मोठ्या बॉरोवर्सना सांगतो की तुमची पर्सनल गॅरंटी आणि कॉर्पोरेट गॅरंटी ही बघायला पाहिजे. मोठ्या बँका मोठी कर्ज देताना पर्सनल गॅरंटी आणि कॉर्पोरेट गॅरंटी घेत नाही. विजय मल्ल्याची नाही घेतलेली आहे म्हणून तरी ते मोकळे सुटतात. आणि बऱ्याचशा कॉर्पोरेट्सची कॉर्पोरेट गॅरंटी आणि पर्सनल गॅरंटी घेतली जात नाही.
कमी तारण असतं, असे सगळे प्रश्न आहेत. कोलॅटरल सिक्युरिटी कमी असते आणि या ठिकाणी राजकीय जे पक्ष असतात ते आपल्या वजनाचा या अशा चोरांना फायदा करून देत असतात. आणि म्हणून मी प्रश्न उपस्थित करतोय की जे पक्ष सत्तेवर असतात त्यांची अकाउंटेबिलिटी ही, आणि कायद्यान्वये अकाउंटेबिलिटी, नीतिमत्तेचा भाग विचारलात तर अनेक जणांचे जे मातीतले पाय आहेत ते जनतेला माहिती आहेत. पण आपण हे बघूया, कोणावरती दोषारोप करण्यापेक्षा नेमक्या मुद्द्यावरती जर बोलायचं झालं तर विविध ठिकाणी विविध लोक आपल्याला चुकीच्या पद्धतीने काम करताना दिसतात. आणि म्हणून मी सरळ प्रश्न केला की महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक जवळजवळ 12 वर्षापूर्वी जेव्हा त्याचं लायसन रद्द झालं होतं तर ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच केलं होतं. किंबहुना त्याचं 100 वर्षापूर्वी रजिस्ट्रेशन पण झालेलं नव्हतं. हा तुम्हाला इतिहास माहिती आहे का? महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक जी अपेक्स कोऑपरेटिव्ह बँक आहे, आज ती नफ्यात आहे. पण तो नफ्यात येत असताना आजही त्यांचं संचालक मंडळ कुठे आहे? त्यांचा प्रशासकच आहे. मी आज जाहीरपणे प्रश्न विचारतो तुमच्या माध्यमातून, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचं संचालक मंडळ निवडणूक होऊन कधी जागेवर येईल? या प्रश्नाचं उत्तर महाविकास आघाडीला द्यावं लागेल. मी जाहीरपणे प्रश्न विचारतो. तसंच मुंबई जिल्हा सहकारी बँकेचं संचालक मंडळ रद्द का होत नाहीये, याला सहकार खातं जबाबदार नाहीये का, असा पण मी जाहीर प्रश्न विचारतो. आणि असे जाहीर प्रश्न विचारल्याबद्दल का विचारणं आवश्यक आहे? कारण जनतेचे पैसे या बँकांमध्ये आहेत आणि ते पैसे धोक्यामध्ये आहेत. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आणि तुम्हाला मी सांगतो, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया धडाधड लायसन्सेस कॅन्सल करते आहे. जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बघितलं की आपण 6 नोटिसा काढतो, 22 पत्र सहकार खातं देतं, तरीही बँक सुधारली जात नाही, तर मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जर सेक्शन 35 इम्पोज केला ह्या बँकेवरती आणि प्रशासक आणा म्हणून सांगितलं तर कितीला पडेल? महाराष्ट्र सरकारची इज्जत जाईल का राहील? हा खरा प्रश्न आहे. आणि मी अनेक वेळा सरकारकडे जात असताना त्याला विनंती करतो की अजूनही सेक्शन 35 येण्यापूर्वी आपण जागे व्हा आणि या बँकेमध्ये जी घाण आहे ती साफ करा. म्हणजे ही बँक, मुंबई जिल्हा सहकारी बँक, खरं तर या बँकेला अजून 10 पटीने मोठी होण्याची शक्यता या बँकेमध्ये आहे. परंतु ती अत्यंत खुजी बँक आहे. ते बँकिंग करतच नाहीये, ते अत्यंत गैरव्यवहाराने चाललेला आहे. हा गैरव्यवहार माझ्यासारख्या माणसाला दिसतो. आणि जेव्हा निवडणुकीमध्ये भ्रष्ट व्यवहार आहे, प्रत्यक्ष कर्ज व्यवहार भ्रष्ट आहे, प्रत्यक्ष गुंतवणूक भ्रष्ट आहे, त्यावेळेस एकूण कर्ज व्यवहार आणि गुंतवणूकमध्ये या बँकेचे 2000 कोटी रुपये आता धोक्यामध्ये आहेत. अशा वेळेस हा प्रश्न आता महाराष्ट्र सरकारच्या अधीन आहे आणि पाहूया ते कसा निर्णय करतात. म्हणून नीतिमत्तेचा प्रश्न किंवा कायद्याचा प्रश्न, याच्यामध्ये मी आता कायद्याच्या प्रश्नाविषयी जास्त बोलतोय. बरोबर, ठीक आहे. मी धनंजय शिंदे सरांकडे जाणार आहे. धनंजय शिंदे सर, तुम्ही उडगी सरांचं ऐकलेलं आहे. मला एक सांगा की हा जो संपूर्ण जो प्रकार घडला तर त्याच्यानंतर तुम्हाला काही म्हणजे प्रवीण दरेकर त्यांच्या समर्थकांकडून किंवा ज्यांनी यांच्या विरोधात उभं राहिलं त्यांना काही धमकावणं किंवा त्यांना दाबण्याचा किंवा लालूच देण्याचा असा काही प्रकार करण्यात आला का? हो, 2 घटना घडल्या, इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे पहिली घटना म्हणजे अशी की माझ्या ओळखीचे एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी होते, माझ्या विभागात राहणारे. आणि त्यांनी मला बैठकीसाठी बोलवायचा प्रयत्न केला, पण मी प्रचंड बिझी होतो, त्याच्यामुळे ती काय बैठक होऊ शकली नाही. मग ते म्हणाले की एका माणसाला जो एका चॅनलमध्ये नोकरी करतो त्याला आम आदमी पक्ष जॉईन करायचं आणि त्याच्यासाठी ते फॉलोअप करत होते. पण मला काय वेळ मिळत नव्हता. मग एक दिवस ते म्हणाले की मी एक काम करतो, त्यांना फोन नंबर देतो तुमचा आणि तुम्ही त्यांच्याशी बोला. मी म्हटलं ठीक आहे. आणि मग मी त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर त्या व्यक्तीने ट्रॅप टाकायचा प्रयत्न केला. मला बोलले की आपल्या सायन एरियामध्ये रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे, तिथे ती गरीब लोक आहेत, त्यांची घरं आहेत आणि त्यांना न्याय पाहिजे. तर मी म्हटलं हो, चांगलं आहे, गरिबांना न्याय देण्यासाठीच तर आम आदमी पक्षाची स्थापना झालेली आहे. आणि मग ते बोलले की याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा फायदा होईल. मी म्हटलं फायदा होईल म्हणजे? नाही, म्हणजे आपका भी ख्याल रखा जाएगा. तर मी म्हटलं बाबा तू कोणाशी बोलतोयस, तू मला भेटला तरी आहेस का? असली फालतू बडबड माझ्याबरोबर करायची नाही. आमचा पक्ष कशा पद्धतीचा आहे असं करून त्याने ते रेकॉर्डिंग केलेलं. मग मी त्याला सुनावलं आणि ज्या माणसाने मला त्याचं रेफरन्स केलेलं त्याला फोन केला तर तो बोलला अरे मी 15 दिवसापूर्वीच भारतीय जनता पक्ष जॉईन केलेला आहे. म्हणजे हा मनसेचा पदाधिकारी भारतीय जनता पक्षामध्ये जो गेला
आणि तिकडनं फोनवरती किंवा ह्या माणसाला हे करून मध्यस्थी घालून अशा पद्धतीचा ट्रॅप करायचा प्रयत्न पहिला त्यांना ते करत होता. दुर्दैवाने तो कट त्यांचा उधळला गेला. दुसरा प्रयत्न म्हणजे आम आदमी पक्षाचेच एक वरिष्ठ नेते आहेत, ते प्रवीण दरेकर यांच्या मतदारसंघात राहतात आणि ते हा. माझे खूप जवळचे मित्र आहेत. तर ते प्रवीण दरेकरला सुद्धा ओळखतात आणि प्रवीण दरेकरांनी त्यांना फोन केला कि अरे वो धनंजय शिंदे जो है तुम्हारे पार्टी का, उसको जरा ये करने के लिए बोलो, बहुत बोल रहा है. तर ते हा. बोलले वो हमारा नेता है, राज्य का सचिव है. हा. तर मग वो नहीं, वो आपको पता है ना कि आम आदमी पार्टी सच्चाई की राह पे चलती है और मैं उस व्यक्ति को जानता हूँ. आणि मग ते कन्व्हर्सेशन संपलं त्यांचं. त्याच्यानंतर परत 2 दिवसानंतर त्यांचा फोन गेला आणि ते म्हणाले की अरे याला बैठकीसाठी मीटिंग करता येईल का आपल्याला. तर मग ते हा. बोलले की अरे बाबा, तो माणूस तशातला नाहीये, आम आदमी पक्ष आहे हा, बाकीचा पक्ष नाहीये कुठचा दुसरा, आणि तुला जर असं एवढं हे करायचं असेल तर तू चुकी कशासाठी, गलत चीज आहे क्यों की आपने. तर हा. असे दोन प्रसंग आले. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझे जे त्यांच्या कांदिवली मतदारसंघातले जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा काही लोकांचे फोन आलेले की अरे ये धनंजय शिंदे बहुत बात कर रहा है, इनडायरेक्टली प्रेशर टाकायचा प्रयत्न झाला. आणि हे सगळे प्रेशर्स वगैरे जे आहेत ते म्हणजे त्यांच्याच कर्मदरिद्र्याप्रमाणे ते त्याच्यात एक्सपोज झालेले आहेत. या संदर्भात जर मी कंप्लेंट केली तर अजूनच मोठं प्रकरण वाढेल. पण योग्य वेळेला याच्या संदर्भात सुद्धा आपण मीडियाकडे जाऊ, पोलिसांना कळवू या संदर्भात. त्या गोष्टी सुद्धा करता येतील. ज्यांनी फोन केले त्यांचे फोन नंबर सुद्धा आहेत माझ्याकडे. आणि शिंदे सर तुम्ही बोलताना मागे एकदा असं बोलले होते की ही प्रवीण दरेकर हे पहिलं प्रकरण आहे, त्याच्यानंतर प्रसाद लाडांचं सुद्धा असंच प्रकरण आहे, तुम्ही असा इशारा आम्हाला दिला होता. ते नेमकं काय की प्रसाद लाड सुद्धा असे चुकीच्या पद्धतीनं मुंबई जिल्हा मध्यवर्ती ही सहकारी बँकेवरती निवडून आले, तो काय प्रकार आहे? दोन गोष्टी आहेत याच्यात की तुम्ही मगाशी राजकीय नैतिकतेबद्दल बोलत होतात आणि मला सांगा प्रसाद लाड कोण आहेत? तुम्ही सांगा, जनरली पत्रकार आहात तुम्ही. प्रसाद लाड हे विधान परिषदेचे आमदार आहेत. प्रसाद लाड हे उद्योजक आहेत. प्रसाद लाडांची स्वतःची कंपनी आहे. मग प्रसाद लाड कायमस्वरूपी कर्मचारी होऊ शकतात का हो? मला एक साधा प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही विचार करून. हे कर्मचारी आहेत का? हे नोकर आहेत का? पण बरोबर आहे. मजूर म्हणजे मजूर ज्याप्रमाणे प्रवीण दरेकर नव्हते आणि ते जे काही सत्ता भोगत होते त्याचप्रमाणे प्रसाद लाड यांनी स्वतःच्या ग्रुप ऑफ कंपनीज जे आहे, क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीजची एक कर्मचारी पतसंस्था आहे. पगारदार कर्मचारी पतसंस्थेचे ते कर्मचारी म्हणून ते मुंबई बँकेवरती प्रतिनिधित्व करतायत. म्हणजे शेमड्या पवाला सुद्धा कळेल की कशा पद्धतीने चुना लावतात. पण त्याच्यापेक्षा मोठं जे प्रकरण आहे ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे या व्यतिरिक्त जे काही 2015 ते 2019-20 या सालामध्ये बँकेचं जे काही ऑडिट झालं ना, नाबार्डचं ऑडिट झालं किंवा सहकार खात्याचं जे लेखापरीक्षण झालं, त्याच्यात बँकेने काय झालं आहे, कशा पद्धतीची कर्ज दिले, साधारणपणे 8 ते 10 मुद्द्यांवरती त्यांनी म्हणजे ताशेरे ओढलेले आहेत. आणि त्याच्यातला एक जो मुद्दा आहे जो मुख्यतः प्रसाद लाड यांना लागू पडतो. म्हणजे याच्यातले महाराष्ट्रातले जवळजवळ सगळेच मोठमोठे राजकीय पुढारी आहेत विविध पक्षांचे, जे या बँकेच्या संचालकपदी आहेत. पण जे राजकीय पुढारी मुंबईच्या बाहेर आहेत त्यांच्या संघटनांना किंवा त्यांच्या कंपन्यांना सुद्धा कर्ज देण्यात आलेली आहेत. आणि यांनी ही कर्ज देण्याची जी एक प्रक्रिया असते ना, ती प्रक्रियाच फॉलो केलेली नाहीये. स्पेसिफिकली प्रसाद लाडांच्या बाबतीत बोलायचं झालं तर क्रिस्टल नावाची त्यांची जी कंपनी आहे, जे बँकेचं कर्ज द्यायचं असतं, रेट ऑफ इंटरेस्ट जो असतो त्याच्यापेक्षा 1.5% कमी रेट ऑफ इंटरेस्टने प्रसाद लाड यांच्या कंपनीला कर्ज देण्यात आलं. आणि त्यामुळे बँकेचं 78,85,000 एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस कर्ज दिलं जातं त्यावेळेस एक प्रोसेसिंग फी असते. तर संचालकाला कमी प्रोसेसिंग फी चार्ज करण्यात आली, त्याच्यामुळे बँकेचं 15 लाखाचं नुकसान झालं, असं हे सहकार खात्याच्या ऑडिटमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे नुसतं ही बेट आहेत, हे हिमनगाचं बेट आहे. प्रश्न प्रवीण दरेकरांचा किंवा प्रसाद लाडांचा नाहीये. तर ही सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष, मग त्याच्यामध्ये काँग्रेस आहेत, मनसे आहेत, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा आहेत. हे जे 21 डायरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, तर हे अक्षरशः सर्वसामान्यांच्या बँकेचे लचके तोडतायत. आणि मुंबई कसं आहे, मुंबई वाहती गंगा आहे ना. मुंबईमध्ये म्हणजे समजा आता कोऑपरेटिव्ह सोसायटीजची पण ती बँक आहे जिथे पैसे ठेवले जातात. कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जे आपण राहतो, आपण हे पैसे रेग्युलर भरतो. त्याच्यामुळे हे पैशाचा इनफ्लो किंवा कॅश फ्लो जो म्हणतात तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या लोकांचं फावत आहे
हे हिमनगाचं टोक आहे. जर याची अजून चौकशी झाली, ज्याच्या संदर्भात आम्ही गृहमंत्र्यांना भेटलो, पोलीस आयुक्तांना भेटलो, तर प्रस्थापित राजकीय पक्ष जनतेला कसं फसवतात आणि जनतेच्या श्रमाचा, घामाचा जो पैसा आहे तो कशा पद्धतीने लुटतात आणि सगळ्या कायद्यांची ती कशा पद्धतीने पायमल्ली करतात, हे आपल्या लक्षात येईल. शेवटचा मुद्दा मला एवढं सांगायचं आहे की 2014 ते 2019 या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री सुद्धा होते. आणि 2019 पासून आतापर्यंत सरकारला येऊन, सरकारचा महाविकास आघाडी सरकारला जवळजवळ 2.25 वर्ष झालेली आहेत. या कार्यकालामध्ये सहकार मंत्र्यांनी किंवा महाविकास आघाडी सरकारने सुद्धा का कारवाई केली नाही? कारण त्यांचे नेते मंडळी सुद्धा या बँकेच्या संचालकपदी आहेत. आणि म्हणून राज्यातील चारही प्रस्तावित पक्ष आणि मनसेसारखा पक्ष यांची भूमिका सारखीच आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे पंजाबमध्ये आम्ही साफसफाई केली, त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रामध्ये साफसफाई करायचं झाडूने आम्ही प्रामाणिकपणे ठरवलेलं आहे. ओके, मी उडगी सरांकडे जाणार आहे. उडगी सर, शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की याच्यामध्ये आता तुम्ही ठळक मागण्या काय केल्या आहेत मुख्यमंत्र्यांकडे, तेवढ्या सांगा आणि मग आपण हा चर्चा थांबवूया. नाही, ह्याचा ऑपरेटिव्ह पार्ट असा आहे की इलेक्शन अत्यंत बेकायदेशीरपणे घेऊन हे संचालक मंडळ आले. त्याच्यापूर्वी खरं म्हणजे प्रशासक बसवणं हे तर सहकार मंत्र्यांनी करायला पाहिजे होतं. आत्ता ही तीच मागणी आहे की बँकेवरती प्रशासक बसवा, संचालक मंडळ रद्द करा आणि जे कोणी दोषी आहेत या सगळ्या व्यवहारावरती त्यांच्यावरती कायद्यान्वये कारवाई करा. आता प्रवीण दरेकरांचा प्रश्न न्यायप्रविष्ट झालेलाच आहे आणि कोर्टाने सांगितले की नाही, त्यांची बेल देता येणार नाही. असाच प्रश्न जवळजवळ सर्व संचालकांचा आहे. या संचालकांना सहकार आयुक्तांनी FIR नोंदवण्याची गरज आहे. प्रत्येक वेळेस धनंजय शिंदेने, विश्वास उडगीने धावत जाण्याची गरज नाहीये. कायद्यान्वये कोणी काम करायला पाहिजे तर सहकार आयुक्त, सहकार खात्यातले सगळे अधिकारी हे याच्यासाठीच नेमलेले आहेत, सरकारने नेमलेले आहेत. त्यांनी त्यांचं काम करावं. त्यांनी त्यांचं काम केलं नाही तर काय होईल हे सांगतो मी तुम्हाला. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जसं निवडणूक चुकीची झाली आहे म्हणून काही संचालकांनी तिथे आपला रिट पिटिशन दाखल केलेला आहे. तो येईल आता मुंबई उच्च न्यायालयात, कधी सुनावणीला येईल. तसं आता आम्ही जी सगळी निवेदनं दिलेली आहेत सरकारला, मुख्यमंत्र्यांना, कमिशनर ऑफ पोलिसना, त्याच्यानंतर जर हे कोणी हलत नसतील आणि याचं मुंबई जिल्हा सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटर आणून ही जी काही साफसफाई व्हायला पाहिजे सहकार खात्याच्या वतीने, ते जर झालं नाही तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्हाला या बँकेच्या संदर्भामध्ये एक रिट पिटिशन दाखल करावं लागेल. आणि त्या दृष्टीने आम्ही गेले 8-10 महिने जे काही काम करतो आहोत, तर मुंबई जिल्हा सहकारी बँकेमध्ये मुंबईतल्या तमाम पतसंस्था, सहकारी सोसायट्या यांचे पैसे आहेत. आज ते बुडण्याच्या अवस्थेत आहेत असं म्हणणं योग्य होणार नाही, कारण का बँक जिवंत आहे. परंतु बँक सेक्शन 35 खाली आली तर केंद्र सरकारचा जो नियम आहे, RBIचा जो नियम आहे, तो इथे लागू होतो. मी मुद्दामून सांगू इच्छितो, 5 लाखापर्यंत तुमचे पैसे मिळतील आणि 5 लाखाच्या पुढचे पैसे हे तुम्हाला मिळणारच नाहीत असं DICGC ऍक्ट 2021 मध्ये केंद्र सरकारने सांगितलं. याचा अर्थ काय? मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा मोठा प्रश्न महाराष्ट्रातला पण आहे की जेव्हा सहकारी संस्था बुडतात तेव्हा 5 लाखापर्यंतचा इन्शुरन्स प्रीमियम दिला म्हणून केंद्र सरकार आम्हाला सांगतं, बघा आम्ही तुमच्यावरती किती उपकार केले. पण प्रत्यक्षामध्ये 5 लाखाच्या वरती मोठमोठ्या संस्थांचे जे पैसे आहेत ते DICC कडे जातात आणि अशा तऱ्हेने कायद्यान्वये ठेवीदारांची लूट ही केंद्र सरकारच्या ह्या कायद्यान्वये होत आहे. याच्या संदर्भात मी सातत्याने मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये सिटी कोऑपरेटिव्ह बँक, PMC कोऑपरेटिव्ह बँक, कृष्णा म्हणजे आपली ही बाबाजी दाते सहकारी बँक, त्यानंतर कर्नाळा सहकारी बँक, अशा जवळजवळ 8 सहकारी बँकांचे ठेवीदारांच्या वतीने अर्ज केले आहेत की 5 लाखांवरचे आमच्या पैशाचं संरक्षण तुम्ही करणार किंवा नाही सांगा. कारण कायद्यातला सेक्शन 16 हा आमच्या बाजूचा आहे आणि सेक्शन 17 फक्त 5 लाखापर्यंत देऊ असं तुम्ही म्हणता. हा या देशाच्या संविधानाला धरून नाहीये, म्हणून हा कायदाच रद्द करा ही पण मी मागणी केली आहे. सहकार सुधार समिती म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व कोलमडलेल्या सहकारी संस्था
याच्यामध्ये आता सुधारणा करण्याची गरज आहे. केंद्र सरकार मोठं अन्यायकारक पाऊल सहकारी बँका, सहकारी संस्था यांच्या बाबतीत उचलत आहे आणि महाविकास आघाडीकडे आम्ही आशेने एवढ्यासाठी बघतोय की महाराष्ट्रातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष यांच्या हातात मोठा सहकार खातं पण आहे आणि सहकार क्षेत्र पण आहे. यांनी लोकांच्या हितसंबंधांसाठी सहकारी क्षेत्र वाचवायला सुधार समितीला मदत केली पाहिजे. किंबहुना सरकार आणि सुधार समिती एकत्रितपणे काम करू शकते असा माझा तरी विश्वास आहे. कारण का सहकार टिकलं पाहिजे, भ्रष्टाचार हटलं पाहिजे, ही माझी एक मिशन म्हणून आहे आणि त्याच्यामध्ये आता हजारो लोक एकत्र येत आहेत. त्या दृष्टीने मी आता तुम्हाला एवढंच सांगतो, मुंबई जिल्हा सहकारी बँक याचं संचालक मंडळ रद्द करून त्या ठिकाणी जे काही घोटाळे झालेले आहेत त्याची चौकशी करून कायदेशीर कारवाई सर्व संबंधितांनी करावी, ही छोटीशी मागणी आहे. सरकारला हे अत्यंत सहज सुलभ आहे. त्यांनी डॉर्मंट राहण्यापेक्षा ऍक्टिव्हेट व्हावं आणि आपण पुरोगामी आहोत हे सिद्ध करावं. जनहिताच्या गोष्टी तिथेच आहेत. उडगी सर, तुम्हाला सुद्धा तोच प्रश्न आहे की जसं मी धनंजय शिंदेंना विचारलं की तुम्हाला सुद्धा मॅनेज करण्याचं किंवा जीवे ठार मारण्याचं धमकी वगैरे काय आली आहे का हो? कारण की तुम्ही या सगळ्या याच्या मागचे ब्रेन आहात आणि तुम्ही हे सगळं एवढ्या चिकाटीने आणि टू द पॉइंट त्यांच्या मर्मावरती बोट ठेवतायत. तुम्हाला अशी काय कुठे धमकी वगैरे काही आली आहे का? 1995 पासून राष्ट्रीयकृत बँकांमधले कर्ज बुडवे कोण, मोठे कर्ज बुडवे कोण, हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देत नसताना मी माध्यमांना जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन देत असे आणि विजय मल्ल्यांपासून टॉप 10, टॉप 25, टॉप 100, टॉप 400 ही नावं मी जाहीर करत होतो मुंबईला पत्रकार परिषद घेऊन. अर्थात माझ्या संघटनेच्या वतीने मी हे केलं. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन. बँकिंग इंडस्ट्री म्हणण्यापेक्षा फायनान्शियल सेक्टर इज अ फाउंटन हेड ऑफ करप्शन हे मला माहिती आहे. मी कर्मचाऱ्यांचा नेता म्हणून काम केलेलं या देशामध्ये हायएस्ट लेवलला आणि मी एका संचालक मंडळाचा सदस्य पण होतो. त्यामुळे मी हे जाहीरपणे सांगतोय की मिलीभगत असल्याशिवाय कर्ज बुडत नाहीत. सगळेच NPA हे घोटाळे नाहीत, परंतु आता तरी गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये मी किमान 7,000 प्रकरणं अशी दाखवेन की ज्याला स्वरूप घोटाळ्याचं आहे आणि बँकांची कर्ज वसूल करण्याच्या ऐवजी ती NCLT मध्ये नेणं किंवा IBC खाली नेणं म्हणजे 100 रुपयातले फक्त 10-15 रुपये वसूल करायचे आणि बाकीच्यावरती पाणी सोडायचं. म्हणजे या देशातल्या जनतेच्या संपत्तीवरती पाणी सोडलं जातं, हा माझा पहिला आरोप आहे. दुसरा आरोप, बँकांचे बॅलन्स शीट मॅनिप्युलेट केले जातात आणि त्या ठिकाणी राईट ऑफ केलं जातं, वसुली होत नाही. किंबहुना वसुली झाली तर बँका अतिशय मोठ्या होतील. भारतात बँकिंगची ताकद मोठी आहे, ती जनतेसाठी असलं पाहिजे, कारण काही जनतेची संपत्ती आहे. इथे मुद्दा मी थांबतो आणि मला एकच सांगायचंय, मी हे काम करताना विजय मल्ल्यासारख्यांची प्रकरणं किंवा सिद्धिविनायक लॉजिस्टिक लिमिटेड सारखी प्रकरणं ही मी नाही म्हटलं तरी CBI कडे स्वतःहून नेलेली आहेत. मला हजारो धमक्या आलेल्या आहेत, परंतु जशी सुरक्षा कवच घेऊन अनेक जण वावरतात, मला जरी सुरक्षा कवच नसलं तरी या देशातल्या विविध सरकारांमध्ये जे पडद्यामागे काम करणारे अनेक चांगली माणसं आहेत, हेच माझी सुरक्षा कवच आहेत. कारण का त्यांच्याचकडून मला माहिती मिळते आणि मी या ठेवीदारांचा म्हणा किंवा राष्ट्रीयकृत बँकांचा म्हणा किंवा चांगल्या सहकारी बँकांचा मी एक व्हॉइस बनतोय, एवढंच मला समाधान आहे. मी कधीच धमक्यांना भीक नाही घातली. धमक्या मला खूप आल्या, माझ्या घरावरती धाडा पडलेल्या आहेत, माझं घर लुटलं गेलेलं आहे 2दा, तरी सुद्धा मी काम करतो आहे. आणि म्हणून ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन म्हणून मला जी शिकवणूक मिळालेली आहे की भ्रष्टाचार विरुद्ध लढलं पाहिजे, तर मी लढतोय आणि त्या पद्धतीनेच लढत राहणार आहे. धन्यवाद उडगी सर आणि धन्यवाद धनंजय शिंदे सर. तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी या संदर्भामध्ये संपर्क आणि संवाद साधला. वास्तविकता प्रवीण दरेकरांच्या अडचणींमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वास्तविकता जसं त्यांनी सांगितलं उडगी सरांनी की हे हिमनगाचं वरचं टोक आहे, याच्या खाली प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. मग ते राजकीय लोक असतील, त्यानंतर बँकेचे संचालक मंडळ असेल, सहकार क्षेत्रातले अधिकारी असेल,
हे फक्त कागदी घोडे नाचवण्याचं काम करतात. नाबार्ड सारखी संस्था असेल ती त्या संदर्भात एखाद्या संदर्भातल्या भ्रष्टाचाराचा आरोप ठेवून किंवा गैरव्यवहाराचा आरोप ठेवून त्याची चौकशी करायसाठी खाली पाठवते आणि पुढे मात्र ती सुद्धा गप्प बसते. या सगळ्या व्यवस्थेमध्ये एकूण सर्वसामान्य माणसाचा ज्या पैशाची लूट होते यासाठी आता सर्वसामान्य माणसानेच कमर कसली पाहिजे, त्यानेच पुढे आलं पाहिजे, त्याने या संदर्भात प्रश्न विचारले पाहिजे. दुसऱ्या कुणावरती म्हणजे अशा प्रकारच्या संचालक मंडळावरती विश्वास न ठेवता त्यांना प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारत राहिलं पाहिजे. आपली येणारी बँकेची बॅलन्स शीट त्याचा ठोकताळा जो काय आहे तो खर्च आणि याचा तो आपण तपासला पाहिजे आणि त्यानंतरच आपण अशा संदर्भात या सगळ्या गोष्टींना आळा घालू शकतो. प्रत्येक वेळी विश्वास उडगी सर, धनंजय शिंदे सरांसारखे किंवा कोणीतरी आवाज उठेल. 8-8 वर्ष 10-10 वर्ष ही लोक लढत असतात आणि तरी सुद्धा त्याला आता कुठेतरी थोडस स्वरूप यायला येतं. ही फार मोठी भ्रष्टाचाराची डायनोसर्स सहकार क्षेत्रामध्ये आहेत. मागे आपण सहकारी साखर कारखान्यांबद्दल सुद्धा त्या संदर्भात बोललो होतो. दूध उत्पादक संघ असेल, लेबर सोसायटी असतील, ह्या सगळ्याच्या सगळ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची कुरणं झाली आहेत. तुम्ही ही सगळी बातमी पाहताय, तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.